महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारतीय रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी रविवार 9 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे पत्रकार परिषदेत संबोधित केले। या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्षांतील महत्त्वाचे 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलाय। त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका आणि संभाव्य युती यावरही आनंदराज आंबेडकर यांनी आपले विचार मांडले। रिपब्लिकन सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पत्रकार परिषद नाशिक क्लब नाशिक पुणे रोड येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी संजय साबळे, डॉक्टर अनिल आठवलेसह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बळकटीस नवे परिणाम प्राप्त होईल असा विश्वास पक्षाने व्यक्त केला। निर्भीड ज्योत न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक। सरसैनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीत अमन आंबेडकर युवकांचे नेते यांच्या उपस्थित या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होत आहे। आम्ही या ठिकाणी 4-5 दिवसापूर्वी आमचा असणारा पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाला आम्ही राजीनामा देऊन आणि आम्ही आंबेडकर घराण्याशी राजघराण्याशीच आमचं परत नातं तेच आहे, कारण आम्ही राजघराण्याला सोडून जाऊ शकत नाही। म्हणून लोकांना वाटत होतं आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ, लोक वाट बघत होते आमच्याली, तर तुम्ही कुठं जातात? आणि म्हणलो बा येड्यांनो, आम्ही आंबेडकर घराणं सोडून कुठं जाणार नाही, आम्ही राजघराण्याशी एकनिष्ठ राहू अशी त्यांना आम्ही ग्वाही दिली। आणि या ठिकाणी सर्व निष्ठावंत आणि काही लफडे न करणारे कार्यकर्ते आमच्या संघ आहे। आत्ताच आम्हाला एक फोन आला होता का काही मी आत्ताच आपल्या पक्षातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही घोळ केला आहे, तर ते मला भाऊ मिटवायला म्हणलं बाबांनो, घोळापासून आम्ही दूर आहोत। आम्हाला आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर जे सांगतील त्या कायद्यानुसार आम्ही चालू, आम्हाला बोगस काम आवडणार नाही, करणार नाही। जय भीम।